योगसन्न्यस्तकर्मानं ज्ञानसंच्छिन्न संशयं आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंदविग्रहं पूर्णब्रह्मपरानंदमीशं आळंदीवल्लभं। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची प्रवचन सेवा। आजच्या या प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही ज्ञानेश्वरी चिंतनाची सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला निमित्त करून जो काही दिव्य असा उपदेश करतात, चौथ्या अध्यायातील 21 क्रमांकाच्या श्लोकाचा विचार आज सुरू आहे। 41 आणि 42 उपसंहार भगवान परमात्मा करणार आहेत। या ठिकाणी भगवंतांनी जो काही दिव्य असा उपदेश केला, अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सर्वांच्या करता भगवंतांनी उपदेश केला। अर्जुनाला भगवान परमात्म्याने ज्ञान दिलं आणि पुन्हा कर्म निष्काम कर्मयोग करण्याचा उपदेश केलेला आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला ज्ञानाचं साधन सांगत असताना श्रद्धावान लभते ज्ञानम हे महत्त्वाचं साधन सांगतात। आणि मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जर श्रद्धा नसेल तर त्याच्या जीवनात ज्ञान निर्माण होणार नाही। श्रद्धा नसेल, ज्ञान नसेल तर त्या मनुष्याचं जीवन जे आहे ते संशयी आत्मा बनतं, संशयी बनतं आणि मग संशयी आत्मा विनश्यती, त्याचं जीवन त्या संशयामुळे पुढे नष्ट होऊन जातं। म्हणून ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचा असेल त्याचा संशय पहिल्यांदा गेला पाहिजे। आणि असा संशय कसा घालवायचा त्या संबंधाने भगवान परमात्म्याने या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे। संशय हा खूप वाईट आहे। संशयामुळे मनुष्याचा सर्वनाश होतो। आपल्याला उदाहरणं पुराणामध्ये अनेक पाहता येतील की संशय आला त्यामुळे त्या मनुष्याला दुःख प्राप्त झालं। रामायणामध्ये प्रसिद्ध उदाहरण आलं। पंचवटीमध्ये असताना सीता माता त्या ठिकाणी तिथे सोन्याचं हरिण पाहतात। रामप्रभू त्याच्या पाठीमागे जातात आणि त्यानंतर रामप्रभूंचा आवाज येतो, लक्ष्मणा धाव धाव असा आवाज येतो। लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी सीतामातेला समजून सांगतात की भगवान प्रभू हे सर्वज्ञ सर्वशक्तिमान समर्थ आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही। काहीतरी हा मायावी प्रकार असला पाहिजे, तुम्ही अजिबात घाबरू नका, निश्चिंत राहा। पण सीतामातेने लक्ष्मण महाराजांचं ऐकलं नाही। उलट लक्ष्मण महाराजांच्यावरच काय घेतला? संशय घेतला। ज्या अर्थी तुम्ही जात नाही त्या अर्थी तुमच्या मनामध्ये काही कपट असलं पाहिजे। आणि त्याचा परिणाम असा झाला की लक्ष्मण महाराजांना तिथून जावं लागलं। आणि मग पुढे काय झालं? चांगल्या माणसावर संशय घेतला आणि साधूच्या वेशात आलेला जो मूर्ख मनुष्य आहे, पापी मनुष्य आहे, त्याची मात्र पूजा करण्याचा प्रयत्न केला। आणि त्याचा परिणाम असा आहे की जन्मभर बराच वेळ दुःख भोगावं लागलं। संशय हा विचित्र आहे। हा झाला लौकिकातला संशय। त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे काही आध्यात्मिक संशय असतात, प्रमाणाविषयी संशय, प्रमेयाविषयी संशय, मी कोण आहे याच्याविषयी सुद्धा माणसाला काय आहे? संशय आहे। आणि हा संशय पुढे संशयात्मक भ्रम जो असतो तो निश्चयात्मक भ्रमामध्ये परिवर्तित होत असतो। पहिला संशय येतो मी कोण, आणि मग नंतर निश्चय होतो मी देह। अज्ञान एक उरडे तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनी कीजे पुढे देहो हम ऐसे।
आणि मग मी देह हा निश्चय झाला का मनुष्याच्या सर्वनाशाला सुरुवात झाली समजायचं. सर्वनाश याचा अर्थ दुःखाला सुरुवात झाली. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, या संशयाला जर घालवायचं असेल तर एक श्रेष्ठ उपाय मी तुला सांगतो. आता भगवान परमात्मा या अध्यायाचा उपसंहार करतात. त्या संशयाला घालवायचं कसं, आणि संशय गेल्यानंतर मग तू कोणतंही कर्म केलं तरी तुला ते बंधनाला कारणीभूत होणार नाही. अर्जुनाचा मुख्य प्रश्न होता, देवा मला पाप लागेल. मी जर युद्ध केलं, भीष्माचार्यांना मारलं, द्रोणाचार्याला मारलं तर मला काय लागेल? पाप लागेल. म्हणून युद्ध जरी माझं कर्तव्य असलं तरी देवा अशा पद्धतीने मला ते कर्तव्य सांग की मी हे कर्म करत असताना मला पाप लागणार नाही. मग युद्ध करावं का न करावं हा संशय निर्माण झाला होता. आपलं कर्तव्य कर्म करत असताना बऱ्याच वेळेला माणसाला संशय निर्माण होतो की हे करू का ते करू, बरं माझं हे असं करू का तसं करू. जसं व्यवहारात आहे तसं परमार्थात सुद्धा संशय निर्माण होतात. कोणती साधना करू, या गुरुकडे जाऊ का त्या गुरुकडे जाऊ, हा संप्रदाय धरू का तो, का हा मंत्र जपू का तो करू, असे अनेक संशय असतात. भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे संशय जे निर्माण होतात ते अज्ञानामुळे निर्माण होतात. म्हणून आणि मग संशय निर्माण झाल्यानंतर मनुष्याचं कर्तव्य व्यवस्थित होत नाही, तो निश्चयाने कर्तव्य करू शकत नाही. म्हणून भगवंतांनी त्या ठिकाणी अर्जुनाला ज्ञान सांगितलं, ज्ञान प्राप्तीचे उपाय सांगितले. एकदा तुला ज्ञान झाल्यानंतर संशय राहणार नाही. आणि मग आपल्या वाट्याला आलेलं कर्म तू केलंस तरीसुद्धा ते कर्म तुला बांधणार नाही. त्याच्याकरता उपसंहार या श्लोकात केला आहे. योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. हे धनंजय, योग संन्यस्त कर्मानं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम कर्माणि न निबध्नन्ति. धनंजय म्हटलंय. अर्जुनाला जी काही अनेक नावं भगवंतांनी गीतेमध्ये वापरलेली त्याच्यापैकी एक धनंजय नाव आहे. प्रत्येक नावाच्या पाठीमागे काहीतरी विशेष असतो. उगाच कोणत्याही वेळेला कोणतं नाव देव घेत नाहीत. अर्जुनाचं धनंजय म्हणजे धनाला जिंकणारा. या ठिकाणी आता तुला सगळ्यात मोठं धन जिंकायचं आहे. सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर कोणतं आहे? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन ते हे उपाय लाभाचे. तुला मी आता महत्त्वाचा परमार्थ सांगतो. तुला ते आत्मरूपी धन प्राप्त होईल, परमात्मरूपी धन प्राप्त होईल म्हणून धनंजय म्हटलं. म्हणून हे धनंजय, योग संन्यस्त कर्मानं, योगाने ज्यांनी आपल्या कर्माचा संन्यास केलेला आहे. योग शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळा पाहून आलो. योग शब्दामध्ये युज धातू आहे. युजिर योगे युज संयमने युज समाधव. संबंध जोडणे, संयमन करणे किंवा समाधी लावणे या अर्थी योग शब्द येतो. ज्याने आपला संबंध भगवंताशी जोडला, ज्याने आपल्या इंद्रियाचं संयमन केलं, ज्याला भगवान परमात्म्याची समाधी प्राप्त झाली, आपलं मन सम्यक प्रकारे भगवंताच्या रूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी ज्याने ठेवलं, याला योग म्हणतात. ज्ञानोबारांनी योगाच्या व्याख्या अनेक सांगितल्या. जीव परमात्मा दोन्ही बैसोने ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. किंवा जीव परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा. अर्जुना तोच योगी. योगी योगी कोण? ज्याने जीव आणि जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराजती. जीव हा ज्याचा जीव राहिला नाही तो परमात्मा स्वरूप झाला, तो झाला योगी. मग हा योग प्राप्त होण्याकरता साधनं सांगितली, कर्मयोग सांगितलं आहे. आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा आहे म्हणून करायचं, कर्मयोग झाला. आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून करायचं, कर्मयोग झाला. त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करत राहायचं, ध्यान करायची, उपासना करायची. निष्काम उपासना चित्ताचा विक्षेप घालवते म्हणून निष्काम उपासना योग झाला. कर्म झालं, उपासना झाल्यानंतर
त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं, श्रीगुरू भेटतात किंवा परमात्म्याची कृपा होते आणि आपल्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग जीव जो आहे तो परमात्मा स्वरूप होतो आणि मग खरा योग त्याला प्राप्त होतो, तो परमात्मा स्वरूप होतो. हा योग प्राप्त झाल्यानंतर योग संन्यस्त कर्मानम, त्याची जी कर्म असतात त्याचा सम्यक न्यास होतो. संन्यास या शब्दाचा अर्थ कर्म टाकणं नाही. कर्म आपण कायम टाकू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठ्यत्य कर्मकृत कार्य ते ह्यवशक कर्म सर्व प्रकृती जैर गुणही म्हटलंय. जोपर्यंत संग जो प्रकृतीचा त्याग न घडे कर्माचा ऐशे आई करती म्हणती तयाचा आग्रह चिवरे. जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत त्याग होणार नाही, काहीतरी करावंच लागणार आहे. कर्म न करणं हे सुद्धा कर्मच आहे. परिसपा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडेगा. म्हणजे कर्म टाकून देणाऱ्याचा निषेध केला भगवंतानी. मग इथे तर संन्यास असं म्हटलंय, तर संन्यास शब्दाचा अर्थ आहे सम्यक न्यास, योग्य प्रकारे त्याग. योग्य प्रकारे त्याग म्हणजे कर्माच्या कर्तृत्व अभिमानाचा त्याग, फलासक्तीचा त्याग. असं म्हणून जो कर्म करतो त्याचं कर्म मग कर्म नाही, ते निष्कर्मच आहे. करणे का न करणे आगवे तोची जाणे विश्व चळतसे देणे परमात्मेनी. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे. पुढं जैसे जळी न शिंपे पद्मपत्र. म्हणून तो कर्म करतो योग संन्यस्त कर्मानम, योगाच्या द्वारे त्याने कर्माचा सम्यक न्यास केला. आणि पुढे भगवान परमात्मा म्हणतात मग काय होतं, ज्ञानच संच्छिन्न संशयम, त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाच्या द्वारे त्याचे सगळे संशय जे असतात ते छिन्न भिन्न होऊन जातात, नष्ट होऊन जातात. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चाश्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. संशय कुठपर्यंत राहतात, परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत, आत्मदर्शन होत नाही तोपर्यंत. एकदा का आत्मदर्शन झालं, मी कोण आहे कळालं, मग संशय राहत नाही. संशय जो असतो तो एकदम पूर्ण अज्ञानात नसतो, पूर्ण ज्ञानात नसतो, मध्ये असतो. आता याला पूर्ण ज्ञान झालं आणि पूर्ण ज्ञान झाल्यामुळे आता याला कुठलाही संशय राहिला नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भगवान म्हणतात मग असा जो मनुष्य आहे ज्ञानरूप, ज्ञानाच्या द्वारे त्याचे सगळे संशय संपले. प्रमाण असंभावना गेली, प्रमेय असंभावना गेली, विपरीत भावना गेली. आणि मग हा कोण आहे, आत्मवंतम, आत्मस्वरूप तो झाला, आत्मवान झाला. मी आत्मस्वरूप आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे असा त्याचा निश्चय झाला. किंवा आत्मवंतम शब्दाचा अर्थ आचार्यांनी केलाय की इंद्रियाचं नियमन करणारा. असा जो आत्मवान पुरुष आहे, भगवान म्हणतात कर्मानी न निबध्नन्ति, त्याला कर्म जे आहेत ती बांधू शकत नाहीत, बांधू शकत नाहीत. तो कर्म जरी करत असला तरी त्याचं कर्म जे आहे कर्तृत्व अभिमान रहित असतं आणि फलाच्या आसक्तीने रहित असतं. त्याचं कर्म होत राहतं. मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे देखोनी लोक पिसे करता म्हणती. लोक त्याला म्हणतात, व्यवहाराच्या दृष्टीने तो सगळं जसंच्या तसंच करतो. फरक एवढाच असतो की तो करता होत नाही, आपण करता होतो. न निबध्नन्ति धनंजय, कारण त्याने सर्व काही समर्पित भगवंताला केलेलं असतं. पुराणामध्ये अनेक उदाहरणं त्या ठिकाणी. पहिल्यांदा वस्तूचं समर्पण आहे, नंतर क्रियेचं समर्पण आहे आणि नंतर तत्वाचं समर्पण आहे. वस्तू देवाला समर्पित कराव्या म्हणजे हे सगळं देवाचं आहे असं मानावं. त्याच्यानंतर आपल्या क्रिया देवाला समर्पित कराव्या. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पी.
आणि मग तत्व समर्पित करावं, म्हणजे ज्याने आपण हे सगळं समर्पित करतो, मन बुद्धी हे सुद्धा काय करावं, देवाला समर्पित करावं. देवाला समर्पित करावं म्हणजे हे माझं नाही आहे. त्या बलीचं चरित्र आलं आहे, रक्षाबंधन आहे म्हणून सांगतो. भगवान परमात्मा बलीच्या दरवाजामध्ये गेले आणि बलीला असा अभिमान होता, मी फार मोठा देणार आहे. ब्राह्मणाच्या वेशात, बटूच्या वेशात आले, वामन वेशामध्ये आले, लहान होऊन गेले भगवान. कारण मागायचं असतं, त्या मागणाऱ्याला काय व्हावं लागतं, म्हणून भगवान लहान होऊन गेले. पण लहान जरी असला तरी तो देवच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणालाही माणसाने लहान समजू नये, लहानच पुढं मोठा होत असतो. बली म्हणायला लागला, बरं झालं तुम्ही माझ्या यज्ञात आले, काय देऊ तुम्हाला, मी फार मोठा दानी आहे. हात जोडले भगवंतानी, म्हटले अरे मनातल्या मनात देव म्हटले, तू काय दानी आहेस, ही सगळी सृष्टी माझ्या मालकीची आहे, काय पाहिजे तुम्हाला सांगा. काही नाही, मी संतुष्ट मनुष्य आहे म्हटले. याचक काय, 3 पावलं भूमी फक्त मला पाहिजे, ती माझ्या पावलाने. तो म्हटला, तुम्हाला दिसायला तुम्ही हुशार दिसता, पण मागायची थोडीशी अक्कल दिसत नाही म्हणे. म्हटले आता कोणाला अक्कल आहे तुला थोड्या वेळाने कळेल. भगवान परमात्म्याने पुढे संकल्प बलीने सोडल्यानंतर व्यापक रूप धारण केलं. विराट रूप धारण केल्यानंतर एका पावलात सगळी भूमी व्यापली, वरचे लोक व्यापले. 3रं पाऊल तरी शिल्लक राहिलं. आत्यतिष्ठ दशांगुलम म्हटलेलं आहे. सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठ दशांगुलम, वेदात वर्णन आले. सगळ्या भूमीला व्यापून पुन्हा भगवान शिल्लकच आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणायला लागले, बली सांग कुठं ठेवू 3रं पाऊल. मग बलीच्या लक्षात आलं, आपला अभिमान घालवण्याकरता देवाने एक लीला केली. हात जोडले आणि सांगायला लागला, देवा मी माझं दिलंय, पण अजून मी शिल्लक तसाच राहिलो. 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा म्हटले, म्हणजेच माझ्यावर ठेवा, म्हणजेच माझा मी घ्या. तुम्ही लक्षात ठेवा, माझं मनुष्य देतो पण मीपणा देऊ शकत नाही. हा मीपणा त्याच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत दुःख देत राहतो. खरं समर्पण जर कोणतं असेल तर मीचं समर्पण आहे. बलीच्या डोक्यावर भगवंताने पाय ठेवल्यानंतर बलीचा मीपणा घेतला. बली भगवत स्वरूप झाला आणि भगवत स्वरूप झाल्यामुळे भगवान परमात्मा बलीच्या बंधनात आले. तुझं एवढं समर्पण पाहून मला असं वाटतंय आता तुला काय मागायचंय ते माग. म्हटले काही नाही, तुम्ही मला जिथं ठेवाल तिथं मी आनंदात राहील. फक्त बाहेर निघाल्यानंतर तुमचं दर्शन नेहमी मला झालं पाहिजे. मी घरातून बाहेर निघालो की मला तुमचं दर्शन पाहिजे. भगवान म्हणले याचा अर्थ आता तुझ्या दरवाज्यावरच मी उभं राहिलं पाहिजे. द्वारपाळ बळी द्वारी झाला. मग अनेक दिवस झाले अजून भगवान परमात्मा काय येत नाही. म्हणून लक्ष्मी मातेने नारद महर्षीला विचारलं. नारद महर्षी म्हटले देवाला नोकरी लागली सध्या. कुठं नोकरी लागली? म्हटले बलीच्या दरवाज्यावर द्वारपाळ झाले. प्रेम ही अशी गोष्ट आहे. रक्षाबंधन म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे. ते सूत्र आहे ना, सूत्र म्हणजे धागा जो असतो तो प्रेमाचा धागा आहे. प्रेमाने मनुष्याला बांधता येतं, प्रेमाने देवाला सुद्धा बांधता येतं. एवढा मोठा विश्वाचा चालक मालक घरावरचा द्वारपाल होतो प्रेमामुळे होतो. प्रेमसूत्र दोरी जातो तिकडे नेतो तिकडे जातो हरी. म्हणून प्रेमाचं प्रतीक आहे. शेवटी लक्ष्मी मातेने सुद्धा त्या बलीला राखी बांधली. भगवंताला इथून सोडा म्हणून भाऊ मानलं. अनेक उदाहरणं आले. त्या यमुना नदीने आपल्या यमाला भावाला राखी बांधली आणि सांगितलं माझे जे कोणी माझ्यामध्ये आज स्नान करतील त्याची रक्षा करण्याची जबाबदारी माझी आहे, तू त्याची रक्षा करावी. तात्पर्य सांगायचं काय, भगवंताने बंधन स्वीकारले पण भगवंताला बंधन आहे का? हे स्वीकारलेलं बंधन आहे, जाणून नंतरचं बंधन आहे. तसं ज्ञान झाल्यानंतर जरी तो काही करत असला, जरी बंधनात दिसत असला तरी ते बंधन त्याला बंधन करू शकत नाही.
भगवान म्हणतात आत्मवंतम न कर्मानी निबध्नन्ति धनंजय. असा आत्मवान जो पुरुष आहे त्याला कर्म बांधू शकत नाहीत. भगवान परमात्मा नित्यमुक्त आहेत, कुठल्याही कर्माने बांधले जाऊ शकत नाहीत. म्हणून भगवान पुढच्या श्लोकामध्ये सांगतात, हा श्लोक आणि पुढचा श्लोक एकत्र आहे बरं का. ज्ञानेश्वरीत जरी वेगवेगळे दिले असले तरी तस्मात शब्द आलाय पुढे. तस्मात अज्ञान संभूतम रुस्तम ज्ञानासीनात्मनः छित्वैनम संशयम योग मा तिष्ठोतिष्ठ भारत. तस्मात म्हणजे म्हणून. का म्हणून? मागच्या श्लोकात सांगितलं म्हणून. काय सांगितलं मागच्या श्लोकात? ज्याने योगाच्या द्वारे कर्माचा योग्य प्रकारे न्यास केला, समर्पण केलं, ज्ञानाच्या द्वारे आपला संशय नष्ट केला, जो आत्मवान झाला त्याला कर्म बाधू शकत नाहीत. म्हणून तू काय कर? भगवान परमात्मा म्हणतात हे भारत. आता इथं भारत म्हटलंय, मागे धनंजय म्हटलं होतं, आता इथं काय म्हटलं? भारत म्हटलंय. भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे रममान होणारा. तू सुद्धा ज्ञानामध्ये रममान हो, तू सुद्धा ते ज्ञान प्राप्त कर. पण अहो देवा, हा संशयमध्ये आडवा आलेला आहे, कसं काय ज्ञान प्राप्त होईल? भगवान म्हणतात त्या संशयाचं तुला मी पत्ता सांगतो. हा राहतो कुठे, याला पोषण करणारा, जन्म देणारा कोण आहे, त्याचा बाप कोण आहे, त्याचं घर कुठं आहे, हे सगळं तुला सांगतो. म्हणजे तुला त्याला घरी जाऊन मारता येईल. आणि मी तुला एक तलवारसुद्धा देतो. शत्रूला मारायचं असेल तर शस्त्र पाहिजे, शत्रूचा पत्ता माहिती पाहिजे, नेमकं कुठं ते राहतात. जसे बाहेरचे शत्रू मारायचे अर्जुनाला, तसं आतले शत्रूसुद्धा मारायचे. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला रात्रंदिवस युद्ध करावं लागतं. रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन. बाहेर जगाबरोबर युद्ध करावं लागतं, आत मनाबरोबर युद्ध करावं लागतं. बाहेरचे शत्रू त्याच्यापेक्षा जास्त त्रास देणारे आतले शत्रू आहेत. संशय नावाचा शत्रू सगळ्यात त्रास जास्त देतो. मन नावाचा शत्रू सगळ्यात त्रास जास्त देतो. झोपलं तरी त्रास देतो स्वप्नात. म्हणून त्या ठिकाणी भगवान म्हणतात हे भारत तस्मात अज्ञान संभूतम रुस्तम रुत्स्थम एनम आत्मनः संशयम ज्ञानासिना छित्वा योगम आतिष्ठ उत्तिष्ठ. तस्मात म्हणून. या संशयाचा बाप कोण आहे? भगवान म्हणतात अज्ञान संभूतम. अज्ञानातून हा निर्माण होतो, अज्ञानातून निर्माण झालेला आहे. म्हणून याला जर घालवायचं असेल तर पहिल्यांदा काय घालवलं पाहिजे? अज्ञान घालवलं पाहिजे. कार्याचा नाश करायचा असेल तर त्याचं कारण नष्ट केलं पाहिजे. रोग जावा असं वाटत असेल, रोगाचं नेमकं कारण काय शोधलं पाहिजे. अज्ञानातून हा निर्माण होतो. म्हणून अज्ञान संभूतम. पहिल्यांदा तेथ अज्ञान एक रूढे आणि मग कोहम विकल्पाचे मांडे. अगोदर झोप लागते का अगोदर स्वप्न पडतं? प्रवचनात काय होतं? अगोदर झोप लागते आणि मग झोपेनंतर स्वप्न पडतं. अज्ञानाची दोन कार्य आहेत, एक आवरण आणि विक्षेप. अज्ञानानंतरच संशय निर्माण होतो. कोहम विकल्पाचे मांडे म्हणजे मी कोण आहे, संशय निर्माण होतो. म्हणून अज्ञान संभूतम रुत्स्थम म्हणतात भगवान परमात्मा. हा दुसरीकडे कुठे नाही, याला बाहेर शोधू नकोस, आपल्या जवळच आहे. हृदयामध्ये राहतो म्हणजे बुद्धीमध्ये हा संशय राहतो. म्हणून याला घालवायचा असेल तर तुला बुद्धीला शुद्ध करावं लागेल. मावशी तिथंच बसा, बसा. हृदयामध्ये हा राहतो. याला घालवायचा असेल तर पहिल्यांदा तुला हृदय शुद्ध करावं लागेल, हृदयामध्ये ज्ञान आणावं लागेल.
म्हणून रुस्तम म्हटलं. आणि त्याच्याकरता तलवार घ्यावी लागेल. कोणती तलवार घ्यायची? ज्ञानासीना, ज्ञान आसीना अशी म्हणजे तलवार, ज्ञानरूपी तलवार लागते. का बरं? संशय घालवायचा असेल, संशय तोडायचा असेल तर ज्ञानरूपी तलवारच का लागते? कर्मरूपी तलवार का उपयोगाची नाही? उपासनारूपी तलवार का उपयोगाची नाही? ज्ञानच का उपयोगाचं आहे? कारण हा अज्ञानातून निर्माण झाला म्हणून. लक्षात आलं का? जे अज्ञानातून निर्माण झालं ते ज्ञानानेच जातं. दोरीवरचा साप भासलेला आहे अज्ञानामुळे दोरीच्या, तो घालवायचा असेल तर काठी मारून जाणार नाही. म्हणून ज्ञानासीना असं म्हटलं, ज्ञानरूपी तलवार. ज्ञानोबाराय म्हणतात, तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खड्ग. काय ओवी आहे? स्वप्नीची या घाया ओखद चेवोची धनंजया, तेवी अज्ञान मुळा यया ज्ञानची खड्ग. स्वप्नीची या घाया, स्वप्नामध्ये जो घाव झाला त्याला औषध एकच आहे, त्याला जाग करणं. कारण तो स्वप्नामध्ये आहे, त्याला भ्रम झालेला आहे. म्हणून त्या भ्रमाला औषध एकच आहे, त्याला जाग करायचं. परवा मी सांगितलं, घरामध्ये मनुष्य बसलाय, त्याला भ्रम झाला की मी कुठंतरी दुसरीकडे आहे. तो म्हणायला लागला, गाडी आणा, मला लवकर घरी जायचंय. लगेच गाडी आणायची का? गाडी नाही आणायची, थोडी वाट बघायची. ते भ्रमामध्ये तो खाली आला पाहिजे फक्त. भ्रम गेला की म्हणतो आता गाडी नको, मी आहे घरी बरोबर. तसं जीव हा ब्रह्मरूपच आहे, ममई वांशो. त्याला भ्रम झालाय मी जीव आहे म्हणून. म्हणून हे घालवण्याकरता काय करावं लागेल? ज्ञान. ज्ञानासीना आत्मनहा. संशयाला इथे त्या ठिकाणी आत्मनहा म्हटलंय, म्हणजे आपल्या स्वरूपाविषयी असलेला हा संशय आहे, बाहेरचा दुसरा कुठला संशय नाही. दुसऱ्याविषयी संशय असेल तर त्या दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान करावं लागतं. साप आहे का दोरी आहे असा संशय असेल तर ज्ञान कोणाचं व्हावं लागतं? दोरीचं व्हावं लागतं. चांदी आहे का शिंपला आहे हे जर कळायचं असेल तर ज्ञान कशाचं व्हावं लागतं? शिंपल्याचं. तसं आता देह आहे का आत्मा आहे हे ज्ञान संशय असेल तर ह्याच्यासाठी ज्ञान कोणाचं व्हावं लागेल? जगाचं, आत्म्याचं ज्ञान व्हावं लागेल, आपलं ज्ञान व्हावं लागेल. म्हणून आत्मन हा शब्द वापरलाय. छित्वा म्हणजे तोडून. भगवान म्हणतात या संशयाला अशा प्रकारे ज्ञानाच्या द्वारे तोड. आणि मग योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. मग त्या ठिकाणी नंतर त्याच्याकरता तू योगाचं अनुष्ठान पहिलं कर. कारण तुला ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर चित्तशुद्धी झाली पाहिजे, त्याच्याकरता निष्काम कर्मयोगाचं तुझ्याकडून आचरण घडलं पाहिजे. म्हणून योगम आतिष्ठ म्हटलं. पहिला कर्मयोगाचं आचरण कर, नंतर चित्तशुद्धी झाल्यानंतर ज्ञानयोगाचं आचरण कर. आतिष्ठ अशा प्रकारे तू आचरण कर. आणि मग भगवान म्हणतात उत्तिष्ठ. उत्तिष्ठ म्हणजे आता काय हो? उठ. उठ म्हणजे अर्जुन खाली बसला होता, रथातून उडी टाकली होती आणि म्हटला होता आता आपल्याला युद्ध करायचं नाही. म्हणजे एवढं सगळं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आपल्या वाट्याला आलेलं काम कर. नाही तर आता मला ज्ञान झालं, मला काही गरज नाही असं समजू नको. आणि अजून ज्ञान झालेलं नाही, निष्काम कर्मयोगाचं आचरण करायचं आहे, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि ज्ञान प्राप्त जरी झालं तरी आता तुला जे प्राप्त कर्म आहे, युद्ध जे आहे ते करावं लागेल. उत्तिष्ठ. उत्तिष्ठमध्ये खूप अर्थ भरलेला आहे. उठ, वर उठ. म्हणजे स्वदेहा नाम अर्जुनू, परदेहा नाम स्वजनू, युद्धा नाम मलिनू, पापाचारू असं जे मानतोयस त्याच्यातून वर उठ. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरा निबोधत. शूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. उठा, जागे व्हा. जागे होऊन प्राप्य वरा निबोधत. ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे तिकडे लवकर जा आणि ज्ञान प्राप्त करून घ्या.
असं भगवान परमात्मा सांगतात. ज्ञानोबरायांचं चिंतन थोडंसं आपल्याला पाहायचं आहे. काल आपण कुठपर्यंत आलो? मनोनी संशयावनी थोर, अनिक पाप नाही घोर, हा विनाशाची वाघूर प्राणी अशी. थोडंसं मी धावतं चिंतन सांगितलं होतं. 203 क्रमांकाची ओळी. मनोनीसाठी आता मागच्या ओव्या सगळ्या बघा. हा संशय काय काय करतो? ज्ञानोबरायांनी सांगितलं, जसं काळजोर अंगामध्ये आल्यानंतर माणसाला शीत उष्ण काही कळत नाही, आंधळ्या माणसाला रात्रंदिवस कळत नाही, तसंच खरं काय, खोटं काय, चांगलं काय, हिताचं काय, अनहिता संशय माणसाला काहीच कळत नाही. तो संशयी मनुष्य जो असतो तो सगळ्यावर संशय घेत असतो. देवावर संशय, गुरुवर संशय, शास्त्रावर संशय. आणि अशा संशयी मनुष्याला काय अवस्था प्राप्त होते? म्हणतात, मनोनी संशयावनी थोर, अनिक पाप नाही घोर. ह्या संशयापेक्षा श्रेष्ठ थोर दुसरं कोणतं पापच नाही. संशयाला पाप म्हटलं कारण पाप निर्माण होण्याला कारण हा संशय आहे. म्हणून पापाचा हा कारण असल्यामुळे कार्याचंच नाव याला दिलं. हेच पाप आहे. संशय हेच सर्वात मोठं पाप आहे. कारण संशय निर्माण झाला की मग भेद निर्माण होतो. भेद निर्माण झाला का धर्माधर्म निर्माण होतात. धर्माधर्म निर्माण झाले की पाप पुण्य निर्माण होतं. आपल्या स्वरूपाच्या विषय असलेल्या संशयामुळे तर देहबुद्धी आली, आणि देहबुद्धी आली की पापच आलं सगळं. तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी असं म्हटलंय, एकनाथी भागवतात ज्ञानोबाराय म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, ऐके राया नवलपरी, आपुला संकल्प आपणा वैरी, देहबुद्धी वाढवून शरीरी अति दृढ करी भवभय. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, येऊन या पाठी थापटती. म्हणजे मी देह आलं म्हणजे हे कशामुळे आलं? संशयामुळेच आलं. शुद्ध ब्रह्मी कैशी कल्पना आरोपी, तोची एक पापी जगी होय. ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथेतलं आहे. आणि वाढे जव जव मोहो, तव तव विषयी रोहो, विषय तेत ठावो पातकाशी. संशय निर्माण झाला. संशयात्मक भ्रमामुळे निश्चयात्मक भ्रम झाला. मी देह आहे, मी देह म्हटलं की सगळ्या पापाला त्या ठिकाणी तो तयार झाला. आता दुसरे ते पाप देहबुद्धी, असंही प्रमाण तुकाराम महाराजांचं. म्हणून हा संशय जो आहे, अनिक पाप नाही घोर, हा विनाशाची वाघूर प्राणी अशी. हे वाघूर असते. वाघूर शब्द हा कुठला शब्द आहे? हा, ते वाघूर कोण वापरतं? हा, मेंढ्या ज्या असतात त्या मेंढ्याच्या आजूबाजूला वाघूर लावतात. कशा करता? मेंढ्या बाहेर जाऊ नये म्हणून लावतात. आणखीन तो जो फासेपारदी आहे, ज्ञानोबारांनी त्या फासेपारद्याचं वर्णन केलंय. तो काय काय घेऊन जातो? त्याच्यात वाघूर आहे. म्हणजे वाघूर कशा करता? तो जो काय असतो, व्याध असतो, व्याध, त्याला एखाद्या हरणाला पकडायचं असलं, मारायचं असलं तर तो जाळं लावतो. हरिण येतो त्या जाळ्यात फसतो, मरतो. तसा हा संशय काय आहे? एक जाळं आहे. कशा करता? हा विनाशाची वाघूर प्राणी अशी. प्राणी अशी विनाश होण्याकरता ही वाघर लावली मायेने. संशयात या अगोदर, मग संशयात आले तुम्ही की तुमचा सर्वनाश, तुम्ही माझी गिरायकं झाले. काळाच्या तोंडात जाण्याकरता विनाशरूपी वाघर त्या ठिकाणी आहे. येणे कारणे तो आते जावा, आधी हाची एकू जिनावा, जो ज्ञानाच्या अभावा माझी असे. येणे कारणे म्हणून तू वाद त्या जावा. तू पहिल्यांदा या संशयाचा काय कर? त्याग कर. अहो पण आला माझ्याकडे संशय, आता काय करायचं? आधी हाची एकू जिनावा. मग एक काम कर, आता संशय जाईल कसा याच्यासाठी प्रयत्न कर.
अहो पण उपाय काय? जो ज्ञानाच्या अभावा माझी असे. ज्ञान नाही ना तुला आत्मस्वरूपाचं, म्हणून तो संशय निर्माण झाला आहे. म्हणून ज्ञान प्राप्त करून घे. ज्ञानाने कसा काय संशय निर्माण होतो? भगवान पुढच्या ओळीत सांगतात, जे अज्ञानाचे गडद पडे तय हा बहुसमनी वाढे, म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. 205. जे अज्ञानाचे गडद पडे, अज्ञानाचा गडद अंधार पडतो, तय बहु असा हा मनी वाढे, त्यावेळेस हा मोठ्या प्रमाणामध्ये मनात वाढतो. म्हणून सर्वथा मागू मोडे विश्वासाचा, मग विश्वासाचा जो मार्ग आहे तो सगळा बंद होऊन जातो. संशय कधी निर्माण होतो? अंधारात. संध्याकाळच्या वेळेस आपण चाललो आणि रस्ता स्मशानाच्या जवळून जात असेल, स्मशानाच्या जवळून, तरी तिथून जात असताना रात्री उशीर झाला, निर्जन रस्ता आहे, पहिल्यांदा माणसाच्या मनात काय निर्माण होतो? काय वाजलं तिथं तरी त्याला संशय निर्माण होतो. दिवसा होईल का संशय निर्माण? अंधारात निर्माण होतो. पण त्याचा विश्वास असतो, नाही काही नाही, आपण नामस्मरण करतो, आपण चिंतन करतो, आपल्याला काय होत नाही आणि इथं काही नाही. पण पुढं गेल्यानंतर आणखीन काहीतरी वाजतं, अंधार असतो. मग त्या गाढ अंधारात संशय निर्माण होतो आणि संशय निर्माण झाल्यानंतर त्याचा विश्वास ढळतो. ते कुठल्या तरी मुलांच्या पुस्तकात आलेली गोष्ट आहे. एक म्हणायचा, स्मशानात काही नाही, मी जाऊन दाखवतो, काहीच नसतं. लोक म्हटली जायचं आणि त्या झाडाला एक खिळा ठोकून यायचं. हा गेला रात्रीच्या 12 वाजता आणि खिळा ठोकत असताना त्याने आपल्या शर्ट जो आहे ना, त्या शर्टाचं कापड त्याच्यात ठोकलं आणि पळायला लागला. पळत असताना त्या ठिकाणी त्याला धरल्याचा भास झाला, कारण त्यांनी स्वतःचाच शर्ट त्याच्यात ठोकला होता. म्हणजे न संशयाने पुढे मग अशा प्रकारे विश्वास जातो. तसं आता पहिल्यांदा आत्मस्वरूपाच्या विषयी अज्ञान निर्माण झालं. अज्ञान हाच अंधार आहे. मी कोण आहे कळत नाही, मी कोण आहे कळत नाही, दुसऱ्याकडून जाणून घेत नाही, श्रद्धा नाही, विश्वास नाही. मग काय होतं? संशय. हे खरं का ते खरं, ते खरं का ते खरं. लोक म्हणतात देव आहे आणि आम्हाला तर काय अनुभव येत नाही. मग देव असता तर मग असं का झालं असतं, तसं का झालं असतं. हे सगळे संशय निर्माण होतात. आम्हाला त्रास का होतो, मी एवढा परमार्थ करतो, मला त्रास का होतो. काही लोक काहीच परमार्थ करत नाहीत, ते सुखी साले संशय. अज्ञान गडद पडे ते हा बहुसमनी वाढे, मनोनी सर्वथा मागू मोडे. आणि असलेला विश्वास माणसाचा काय होतो? नष्ट होतो. थोडाफार विश्वास असतो त्याच्या मनामध्ये देवाविषयी, पण असं काही झालं की त्याचा विश्वास डळमळीत होतो. म्हणून अज्ञानामुळे संशय निर्माण झाले. खरं जर यथार्थ स्वरूपाचं आत्मज्ञान झालं, परमात्म स्वरूपाचं ज्ञान झालं, देवाविषयी संशय येईल का? अरे संशय येत असतो बाहेरच्या विषयी, परोक्ष वस्तूविषयी. जो साक्षात अपरोक्ष आहे, ज्याचा नित्य अनुभव आहे, अशा नित्य अनुभव असणाऱ्या परमात्मा स्वरूपाविषयी संशय येईल का? परमात्मा हा नित्य अपरोक्ष आहे, साक्षात आहे, अनुभव स्वरूप आहे. आणि अनुभव ज्याचा असतो त्याच्याविषयी कुठल्याही गोष्टीत संशय येऊ शकत नाही. एखाद्याने एखाद्या दुसऱ्या गोष्टीविषयी सांगितली, स्वर्गाविषयी सांगितलं, संशय येऊ शकतो. अजून आपण स्वर्ग पाहिलाच नाही. एखाद्याने मला दर्शन झालं असं म्हटलं तर आपल्याला संशय येऊ शकतो. पण एखाद्याने आत्म्याविषयी सांगितलं, ज्ञानोबराय म्हणतात, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. जो स्वसंवेद्य आहे, स्वसंवेद्य म्हणजे स्वयंप्रकाश, आपल्या नित्य अनुभवाचा, ज्याच्यामुळे सगळे जग अनुभवाला येते, त्याच्याविषयी काय संशय. पण तो मार्ग संशयामुळे मोडतो, अज्ञानामुळे मोडतो. ब्रह्म स्वये आपण आहाती, शेकी ब्रह्म म्हणता बिहिती, बापू विकल्पनेची ख्याती, संशय जाती अधपाता. हस्तामलकामध्ये नाथ महाराज म्हणतात, हा संशय फार विचित्र आहे. काय होतं या संशयाने? ज्ञानोबराय पुढच्या वेळी सांगतात, हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसोनी ठाये, ते तर संशयात्मक होये लोकत्रय.
बघा, ज्ञानाच्या बाबतीत असं सांगितलं होतं, आत शांती आली की जगात सगळी शांती, आणि आता आत संशय आला की सगळ्या जगात संशय. हृदयी हाची न समाय, पहिल्यांदा हृदयात येतो म्हणजे मनात येतो. या बुद्धी ते गिवसोनी ठाये, मनातून तो बुद्धीत जातो. शब्द बघा काय आहेत, पहिला हृदय आहे, नंतर बुद्धी आहे, आणि ते तर संशयात्मक होय लोकत्रय. पहिला मनामध्ये संशय येतो, मनामध्ये आहे तोपर्यंत तो लहान आहे समजायचं, पण पुढे कुठं जातो, बुद्धीसुद्धा त्याला साथ देते, बुद्धी निश्चय करून टाकते, म्हणजे निश्चयात्मक भ्रम. मी देह आहे का आत्मा आहे, मग ती बुद्धी म्हणते नाही नाही तू देहच आहेस. हा बुद्धी ते गिवसोनी ठाये. आणि मग पुढं काय होतं, ते तर संशयात्मक होय लोकत्रय. मग सगळ्या लोकांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये त्याला संशय निर्माण होतो. म्हणजे तिन्ही लोकांविषयी संशय निर्माण होतो, म्हणजे तिन्ही लोक जे आहे हे सत्य वाटायला लागतात. परमात्मा सत्य आहे, हे सगळं मिथ्या आहे, पण त्याला सगळं सत्य वाटायला लागतं आणि परमात्माच मिथ्या वाटायला लागतो. या सगळ्याविषयी त्याला संशय निर्माण होतो. मृत्यूलोकाविषयी होतो, स्वर्गलोकाविषयी, पाताळ लोकाविषयी संशय निर्माण होतो. काय असतं, पापी सर्वत्र पापम आशंकते असं म्हटलंय. कावळा आहे ना, कावळा असा प्राणी आहे, तो त्याला सगळ्यावर शंका येते. म्हणजे आज रक्षाबंधन आहे किंवा काय आहे, तुम्ही सणाचा आहे का, चला आपण कावळ्याला कागबली ठेवू. ते ठेवायला जरी आपण गेलो तरी त्याला वाटतं मला मारायला आलं काय. आपण त्याच्या भल्याकरता गेलो तरी त्याला संशय येतो की हा मला मारायला आला काय. का, त्याच्या मनात संशय बसलाय आतमध्ये. ज्या माणसाच्या मनात संशय बसलाय त्याला सगळं जगत संशय दिसू लागतं. जो स्वतः त्या ठिकाणी पापी असेल त्याला सगळे पापी दिसायला लागतात. म्हणून ते तर संशयात्मक होय लोकत्रय. त्या ठिकाणी या सगळ्या लोकाच्या विषयी लोकत्रय, पहिल्यांदा मनात संशय आला, बुद्धीत संशय आला, निश्चय झाला, आणि मग मी करता, मी भोगता, हे सगळं जगत माझ्यासाठी भोग्य. त्या ठिकाणी सर्वांच्या विषयी संशय निर्माण होतो. देवाविषयी संशय निर्माण होतो, जगाविषयी संशय निर्माण होतो, आपल्याविषयी संशय निर्माण होतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसा जरी थोरावे तरी उपाय एक अंगवे, जरी हाता होय बरवे ज्ञान खड्ग. जाऊ द्या, असा जरी थोरावलेला असला, सगळ्या त्रिभुवनाविषयी जरी संशय निर्माण झालेला असला, तसं पाहायला गेलं तर त्रैलोक्य हे संशयानेच निर्माण झालं आहे. संशय म्हणजे संकल्प विकल्प. मनात संशयच नसला तर त्रिभुवन आहे का, परमात्माच आहे. अवघेची त्रैलोक्य गाढ झोप असल्यानंतर कुठंही जग आहे, पण स्वप्न पडतं झोप संपते तेव्हा. तसं संशय हे संपूर्ण जगत जे आहे ते संशयामुळेच निर्माण झालेलं आहे. वास्तविक पाहता आहे परमात्मा, पण हे वेगवेगळे आकार निर्माण झाले, नावं निर्माण झाली, हा चांगला हा वाईट, हे त्या संशयातून सगळं निर्माण झालं. ऐसा जरी हात थोरावे, जाऊ द्या, ज्ञानोबाराय म्हणतात, तरी उपाय एकी अंगवे, एक उपाय आहे. जरी हाता होय बरवे ज्ञान खड्ग, हातामध्ये ज्ञान खड्ग पाहिजे, पण ते बर्व पाहिजे. ज्ञानामध्ये तलवार पाहिजे हातामध्ये, ज्ञानाची. 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलं आहे. किती सुंदर वर्णन केलं. ऊर्ध्व मूल मद शाक मश्वत्थम प्रावरव्यम छंदांशी यशपन्ना आणि यस्तम वेद सवेदविद. सगळ्या कशा शाखा, कोणत्या कोणत्या शाखा, कुठं वरच्या शाखा कोणत्या, खालच्या शाखा कोणत्या, आडव्या कोणत्या. एखाद्याला वाटेल आता एवढा मोठा संसार वृक्ष, आणि मग हा संसार वृक्ष तुटायचा कसा. भगवान लगेच सांगतात, न रूपमस्येह ततोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनम सुवीर्णो मूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा.
हे जरी एवढं असलं तरी अज्ञानाने निर्माण झालेलं आहे. आसंग नावाचं शस्त्र घे, याला वास्तविक पाहता कोणतंही रूप नाही, भासलेला आहे संसार. म्हणून ज्ञान खड्ग पाहिजे, पण बर्व पाहिजे. अहो कसं बर्व, कसं ज्ञानशस्त्र घ्यायचं, कशी तलवार ती घ्यायची सांगा. तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसीचा. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानशस्त्र पाहिजे, पण कसं पाहिजे ते तिखट पाहिजे, तीक्ष्ण पाहिजे. तलवार पाहिजे पण ती बोतलेली नको. तलवारच वापरली नाही बरेच दिवस झालं, मग तिला गंज चढतो, आणि गंज चढलेली तलवार बोतून जाते, ती मग नेमकी युद्धाच्या वेळेस उपयोगाला येत नाही. मग रोज तलवार काय केली पाहिजे, घासली पाहिजे. आता इथलं तलवार कोणती, ज्ञान तलवार आहे. ज्ञान तलवार कशी घासायची, कुठं घासायची, ज्ञानोबारायांनी सांगितलंय ज्ञानेश्वरीत. सांगा कोणाला वही आठवत असेल तर. निशिले विवेक साहने, जे ब्रह्मास्मी बोधे सनाने, मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. विवेक रूपी सहानेवर घासायची. सहान माहिती आहे ना, धार लावाय करता जे दगड असतो त्याला काय म्हणतात, सहान म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात ही ज्ञानरूपी तलवार विवेकावर घासायची. आत्मानात्म विवेक. निशिले विवेक साहने, जे ब्रह्मा अहम अस्मी बोधे सनाने, घासून घासून मग त्याला धार येते. धार कोणती येते, मी ब्रह्मा आहे. ब्रह्मा अहम अस्मी बोधे सनाने. मग ते काय करते ते तलवार, मग पुरतेनी बोधे उठणे एकलेचे. मग एकच बोध, असा एकच धार शिल्लक राहते, फक्त बोध शिल्लक राहतो, ब्रह्म शिल्लक राहतं. पाठी हातीरा आपणया, निधी ध्यासे एक झालिया, पुढा पुढा दुजे नुरेल घाया पुरते गा. मग निधिध्यासन करायचंय. ती तलवार घासली तेच निधिध्यासन ठेवायची, ती तशी तलवार ठेवायची निधिध्यासन करून. निधिध्यासन केल्यानंतर मग द्वैत शिल्लक राहत नाही, केवळ परमात्माच शिल्लक राहतो. म्हणून ही ज्ञानरूपी तलवार रोज घासायची, रोज विवेक करायचा आहे. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. दुसऱ्याला सांगताना सुद्धा ज्ञानाच्या संबंधीच बोलायचं, देवाच्या संबंधीच बोलायचं, ऐकायचं आहे देवाच्या संबंधीच. रोज विवेक करायचा आहे, उठल्या उठल्या विवेक करायचा आहे. क्षणोक्षणा हाची करावा, मी कोण आहे, मी कुठून आलो, मला जायचं आहे कुठं, कोहम कथमिदम जातम कोवा करता अस्य विद्यते, याचा विचार करायचा आहे. निशी न तरी तेने ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे. मग निखळ हा त्या ठिकाणी निशेषपणे त्या ठिकाणी निवृत्त होतो संसार संशय. मग निशेष खता फिटे मानसीचा. आणि मग मनातला जो काही मळ आहे, खता म्हणजे मळ, तो सगळा निशेष मळ निघून जातो. संशय गेला. संशय संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. संशय गेला एकदा का मग मनुष्य शांत होतो. मनामध्ये असलेली मळ सगळी संपून जाते. मनातला हा मळ आहे ते थके उठती ते भाव, जी इंद्रिय मार्गी धाव, घेऊनी ठाकावे गाव विषयाचे ते. म्हणून ती मानसी भावशुद्धीचे असे अपैशी, रोम सुची जैसे तळहाताची. जसं तळहातावर आता केस उगवत नाहीत, तसं त्याच्यात संकल्प विकल्प व्हायचं बंद होतं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाश करोनी हृदयस्था संशयासी. या कारणे म्हणून पार्था, आता पार्थ म्हटलंय, पहिल्यांदा धनंजय म्हटलं, नंतर भारत म्हटलं, आता पार्थ म्हटलंय. पार्थ म्हणजे आता मी हे सगळं सांगतोय पण तू नीट ऐकतोयस का घड्याळाकडे बघतोय किती वाजले, असं समजू नकोस. मी तुला काहीतरी सांगतोय, तू पार्थ आहेस. पार्थ म्हणजे पृथ्वीचा मुलगा, म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आहेस. आणि मी तुला चुकीचं कसं काय सांगेल, तुझ्या कल्याणाचंच सांगणार आहे. तू जवळचा आहेस, आत्याची आठवण होते तुला बघितल्यानंतर, म्हणून मी तुला सांगतोय. तळमळ आहे मला तुझ्या अंतकरणाविषयी, तुझ्याविषयी माझ्या अंतकरणात. म्हणून पार्था उठी वेगी वर होता. तू आता वर उठ. वर उठ म्हणजे देहाच्या वर उठ.
स्थूल शरीराच्या वर उठ, सूक्ष्म शरीराच्या वर उठ, कारण शरीराच्या वर उठ. नाश करोनी हृदयस्था संशयाशी. आणि या संशयाचा नाश करून तू त्या ठिकाणी वर उठ. संशयाचा नाश झाल्याशिवाय तुला वर उठता येणार नाही. आतापर्यंत तुला जे काही संशय निर्माण झाले होते आपण चिंतन करून आलो. अर्जुनाला संशय निर्माण झाला, मी जिंकेल का हे जिंकतील. मागे संशय निर्माण झाला आहे, मला पाप लागेल का संशय निर्माण झाला आहे. खरं काय, आता युद्ध करावं का भिक्षा मागावी संशय निर्माण झाला आहे. आणि पुन्हा मला पाप लागेल, हे मरतील, मी मारणारा, हे सगळे संशय आहेत. साधारण मोह असाधारण मोह आपण चिंतन करून आलो. पण भगवान परमात्मा म्हणतात काही नाही, हे सगळे जातील, हे सगळे संशय तुझे जातील. त्याच्याकरता तू ज्ञान प्राप्त कर आणि ज्ञान प्राप्त करून वर उठ किंवा युद्धाकरता उठ, असंही आपल्याला चिंतन करता येतं. ऐसे सर्वज्ञाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया. ऐसे हे असं म्हटलं, कोण म्हटलं? आता इथून पुढे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांशी बोलतात. 4थ्या अध्यायाचा विषय संपला. संपल्यानंतर म्हणतात ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो सर्वज्ञाचा बाप आहे. कोण आहे तो? जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया. हो, म्हणजे हा संजयच बोलतोय राजाला. असं कृष्ण बोलले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलले. ज्ञानोबरायांचा अजून संवाद नाही सुरू झाला. ज्ञानोबराय त्या धृतराष्ट्राचा आणि संजयाचा संवाद सांगतात. ऐके ऐसे सर्वज्ञाचा बापू मुद्दाम सांगतात धृतराष्ट्राला, तू संजय सांगतोय बरं का. कारण धृतराष्ट्राला सुद्धा भगवंताविषयी एवढा आदर नव्हता. म्हणून म्हणतोय आंधळ्या ऐक. आंधळा म्हणत नाही, कारण त्याचा सेवक आहे ना. म्हणतो हा जो बोलणारा आहे कोण बोलतोय? कारण धृतराष्ट्राला सुद्धा गीता गोड कुठं लागत होती. एवढी गीता संजय सांगतोय, तो म्हणायचा अरे बाबा तुला इथं कशाकरता बसवलंय? मी विचारलं माझ्या मुलांचा विजय होईल का, तू हे काय सांगायला लागला? श्रद्धावान लभते ज्ञानम, आत्मा काय आणि ब्रह्म काय आणि माया काय, ते मला तसलं काय सांगू नको. माझ्या मुलाचा विजय होईल की नाही सांग, माझ्या मुलाच्या संबंधाने सांग. म्हणून संजय म्हणतात ऐके. अरे बाबा सांगणारा कोण सामान्य नाही, सर्वज्ञाचा बाप आहे. जगामध्ये सर्वज्ञ असणारा वेद, वेदाला सर्वज्ञ म्हटलंय. पाहे पा जाणवेची निबळे कोणी वेदापासून असे आगळे. वेद सगळ्यात सर्वज्ञ आहे. ते वेद जाणणारे ऋषीमुनी सर्वज्ञ आहेत. पण वेदाला कोणी सांगितलं? वेदातेही पडविता आद्य गुरु तू, येनेची पडवुनी वेद केला. म्हणून सर्वज्ञाचा बाप. बाप याचा अर्थ निर्माण करणारा. या सगळ्यांना निर्माण कोणी केलंय? परमात्म्याने निर्माण केलंय, त्यांनी ज्ञान दिलंय. म्हणून सर्वज्ञाचा बापू. आणि जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू, श्री शब्द वापरलाय. सर्व ऐश्वर्याने संपन्न आहे, लक्ष्मीने संपन्न आहे, तो कृष्ण आहे. कृषी भूवाचको शब्दो नश्च निवृत्तीवाचक तयोरैक्यम परब्रह्म कृष्णरित्य विधीयते. जो सच्चिदानंद स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, तो कृष्ण आहे. आपल्या भक्तांचं चित्त आकर्षित करणारा, त्यांना ज्ञान देणारा कृष्ण आहे. तो कृष्ण ज्ञान दीपू आहे, ज्ञानाचा दिवा आहे. सगळे बाकीचे दिवे त्याच्या पुढे फिके आहेत. यदादित्यगतम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमशी यच्चाग्नव तेत्तजो विधी मामकम म्हणणारा आहे. सगळ्या जगातलं जे ज्ञान आहे ते परमात्म्याचं ज्ञान आहे. परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, तो दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणून ज्ञानदीप म्हटलं. असा ज्ञानदीप असलेला तो म्हणत असे सकृपू, तो कृपायुक्त झाला, कृपेने युक्त झालाय. म्हणून अर्जुनाला सांगतोय, म्हणून निमित्त करून आपल्याला सांगतोय. नाही तर त्याला हे सांगायची काय गरज आहे? एकट्या अर्जुनाचा जर मोह घालवायचा होता तर एका क्षणात त्याने घालवला असता, नुसता संकल्प केला तर गेला असता. पण गीता का सांगायला लागला? त्याला वाटतंय सगळ्यांचा उद्धार व्हावा.
म्हणून सकृपू ऐके राया, ऐका म्हणून तुम्ही सगळ्यांनी ऐका. तव या पूर्वापर बोलाचा, विचारुनी कुमरू पांडूचा, कैसा प्रश्न हन अवसरीचा करिता होईल. तव या पूर्वापर बोलाचा, विचारुनी कुमरू पांडूचा, कैसा प्रश्न हन अवसरीचा करिता होईल. आता हे सगळं पूर्व आणि पर म्हणजे या अध्यायात सांगितलेलं पूर्वीचं आणि अध्यायात सांगितलेलं शेवटीचं, याचा विचार करतो कोण? विचारुनी कुमरू पांडूचा, पांडूचा कुमर असलेला अर्जुन. पांडू जसा धर्मनिष्ठ होता, बुद्धिवान होता, तसाच तो बुद्धिवान आहे, धर्मशील आहे, असा अर्जुन आता विचार करायला लागेल असं ज्ञानोबाराय म्हणतात. हा सगळा विचार करून तो कैसा प्रश्न हन अवसरीचा करता होईल, काहीतरी प्रश्न विचारणार आहे अर्जुन. अर्जुनाच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण होणार आहे आणि तो कसा प्रश्न विचारील, इतका सुंदर प्रश्न विचारील की त्याच्यामुळे आपल्याला 5वा अध्याय ऐकायला मिळेल. अर्जुनाला प्रश्न येणार आहे. का प्रश्न निर्माण होतो? जागृत श्रोत्याला प्रश्न निर्माण होतो. देवा तुम्ही अगोदर सगळं सांगितलं, काय सांगितलं? ज्ञानाचं महत्त्व सांगितलं. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळिली कर्मे आशेके, तो ब्रह्मचे मनुष्य ओके ओळखतो. दैवास्तव देहाचे पाळण, ऐसा निश्चय परिपूर्ण जो चिंतना देह भरण, तो महायोगी. एवढं सांगितलं. आणि आता काय सांगितलं शेवटी? या कारणे पार्था उठी वेगीवर होता, उठ लवकर आणि युद्ध कर. अगोदर सांगितलं ज्ञान ज्याला झालं त्याला कर्म काही नाही, आणि आता सांगता लवकर लवकर युद्ध करता तयार हो. मग अर्जुन प्रश्न विचारणार आहे, हे खरं ते खरं, मी युद्ध करायचं का ज्ञान प्राप्त करायचं, असा प्रश्न विचारणार. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती मनिपेल पुढा. ती कथेची काही संगती आहे, म्हणजे ती जी कथा झाली कशी झाली, काय प्रश्न विचारला, त्या कथेची संगती, त्याच्यामध्ये भावाची संपत्ती आहे. अनेक प्रकारचे भाव आहेत त्याच्यामध्ये. तो आपल्या अंतःकरणात भाव निर्माण होण्याकरता ही संपत्ती आहे. भक्तीचे भाव आहेत, ज्ञानाचे भाव आहेत, प्रेमाचे भाव आहेत, अनेक प्रकारचे भाव त्याच्यामध्ये लपलेले आहेत त्या कथेमध्ये. आणि त्या कथेमध्ये भाव तर आहेच आहे, पण रसाची उन्नती होणार आहे. सगळे रस येणार आहेत. नवरस बरवी सागरू, असे रस तुम्हाला त्या ठिकाणी, रसयुक्त ती कथा मी तुम्हाला मनिपेल पुढा, त्या ठिकाणी ती पुढा कथा सांगणार आहे. उद्या सांगणार आहे, नंतर सांगणार आहे. म्हणून आता इथून पुढे 5व्या अध्यायाचं अवतरण सुरू झालं. मध्ये ज्ञानोबारायांनी गीतेचं महत्त्व सांगितलं आहे, रसांचं वर्णन केलेलं आहे. याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पण आता ते पुढील प्रवचनामध्ये. आता पुढील प्रवचन कधी? 1 सप्ताह मंदिरातला आहे, नंतर सप्ताह भोजलिंग काकाचा असतो. म्हणजे जवळजवळ 31 तारखेला 15 दिवसानंतर या ठिकाणी चिंतन मंदिरातली